कधी कधी असं होतं की सप्ताहाच्या ठिकाणी आणि लग्नाच्या ठिकाणी जाणंच होत नाही. 200 पासून ते मला 1400 पर्यंत पत्रिका राहतात. लग्नाला जायचं कसं हा सुद्धा लय मोठा प्रश्न आहे. परंतु समाजाने एक गोष्ट कायम मनात ठेवत जा, जिथं असन त्या ठिकाणाहून तुमच्या लेकराच्या कल्याणासाठी लढतोय ना, बस समाधानी राहत जा. नसता एखाद्या वेळेस एखाद्याच्या लग्नाला नाही आलं की लगेच रुसून बसते. कुठं नाही गेलं तरी रुसतायत. एक माणूस आहे आणि एका माणसाला राज्यभर होत नाही. त्यामुळं समजून मनानच घेत जा. आता तुमच्याच मिरवट गावात आलं नसतं तर तुम्हीच रुसून बसले असते. आता करायचं तरी काय, माणूस एक पळणार तरी किती. रुसत जाऊ नका. ह्यो संदेश मी मिरवट गावासह राज्यातल्या सगळ्या समाजाला देतो की कधी येणं झालं नाही तर रुसत जाऊ नका. मी लढायला तुमच्यासाठी खंबीर आहे. बाकी कसले संकट आहे एवढ्या. आज आपल्या सप्ताहाला भेट देण्यासाठी स्वर्गीय संतोष भैया यांचे बंधू धनंजय देशमुख भैयासुद्धा आलेत. महादेव भैया मुंडे यांचंही कुटुंब आज आपल्या या सप्ताहाला भेट देण्यासाठी आलंय. त्यांच्याही पाठीशी आपण सगळे उभा राहत जा. शेवटी आपणच सगळ्याचं बळ असतो आणि आपणच सगळ्याला धीर दिला पाहिजे, आधार दिला पाहिजे. या भूमिकेत आपण राहायचं. बाकीचं सगळं मी सांभाळतो, तुम्ही बाकीचं टेन्शन घेऊ नका. दादा फादा कोणी असून द्या, सगळ्याकडे मी बघतो. फक्त काम करताना आपण कोणाच्या वाटा जायचं, पण कुत्र्यासारखं नेत्याच्या दारात बी पडून राहायचं नाही. स्वाभिमानी जगायचं, स्वाभिमानी कच शेतात काम करायचं. आपण आपलंच कमवायचं, आपण आपलंच खायचं.